श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्राजक्ता तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मनापासून नमस्कार करते. आज सुवर्णशक्ती ध्यान पर्व 3 नारायणी कावाची कृपा प्राप्त दिवस 4था आहे. आजचा दिवस हा विशेष तत्वाने मीपणाला सोडून देणारा असेल, कारण ज्यांनी ज्यांनी मी पण धरलं त्याला कधीच यशाची प्राप्ती झाली नाही आहे. कसं असतं ना, आपण प्रापंचिक जीवन जगत असतो, त्यामुळे नकळत आपल्यामध्ये मीपणा हा येतो. पण जर का आता आपण साधनेमध्ये आहोत, रेकीच्या साधनेमध्ये जेव्हा आपण या ध्यानाला बसतो, रोजच्या रोज तुम्ही बसत असाल, तेव्हा एक प्रकारचा जो संस्कार महाराज आपल्यावर करत आहेत, जे ब्लेसिंग्स, जे आशीर्वाद आपण रोजच्या रोज ग्रहण करत आहोत, जेव्हा तुम्ही अनाहत चक्रावरती हिलिंग देत आहात, त्यावेळेला तिथे हृदयाला जे पाझर फुटतं, आपण जेव्हा सारखे म्हणतो की तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे, तेव्हा त्या गुरुतत्वावरती जे अधिपत्य करत आहे ते विश्वव्यापी आहेत, ते चराचरामध्ये वसलेले आहेत आणि ते फक्त माया करू शकतात, ते फक्त प्रेमच करू शकतात. त्यामुळे तिथे मीपणा हा कधीच येत नाही आणि तो तुम्हीसुद्धा कधीच स्वतःला जडवून घेऊ नका. इथं बघायला गेलं तर खरंच आपलं काही म्हणजे काही नाही आहे. महाराजांनी जे दिलं ते आपण अगदी मनापासून घेतलं आहे आणि जे आपल्याला द्यायचं आहे ते फक्त प्रेम आहे. ही एक संकल्पना जर का तुम्ही लक्षात ठेवलीत ना, तर खरंच तुम्हाला सांगते की तुमचं आयुष्य खूप वेगळ्या तऱ्हेने पाहायची संधी जी महाराज तुम्हाला रोजच्या दिवसाला उपलब्ध करून देतात, ती संधी तुम्ही मिळवाल आणि आयुष्यात पुढे जाल. आपलं एकच सूत्र असावं नेहमीच की आपल्याला काय द्यायचं आहे, तर आपल्याला प्रेम द्यायचं आहे. जर हे रेकीचं क्षेत्र आहे, इथे हिलिंग ही इम्पॉर्टंट आहे, हिलिंग फॅक्टरच हे ज्याचं तत्व आहे, तिथे महाराजांना काय अपेक्षित आहे, तर प्रेम. कारण प्रेमाशिवाय हिलिंग कधीच होऊ शकत नाही. जेव्हा प्रत्येकजण तुम्ही इकडे महाराजांच्या कृपेने ऐकत आहात किंवा मी महाराजांच्या कृपेने काही बोलत आहे, तर ह्या वेळेला ह्या मीला जेव्हा महाराजांची कृपा जोडते ना, तेव्हाच ते तुमच्यापर्यंत योग्य प्रकाराने डिलिव्हर्ड होतं. जेव्हा प्रत्येक मेसेज आपल्याला कनेक्ट होतो, कारण तो लिहिणारा किंवा बोलणारा व्यक्ती माध्यम म्हणून महाराजांनी निवडलेला असला तरीही पोहोचवणारे स्वतः महाराजच असतात. त्यामुळे आजच्या दिवसाचं सूत्र हेच राहील की मी या अहंकाराची बाधा आपल्याला कधीच यशाकडे नेणारी नसेल. त्यामुळे अहंकार सोडून जेव्हा आपण महाराजांच्या समोर नतमस्तक होतो ना, तेव्हा येणारी गोडी ही अवीट असते. हे ध्यानात ठेवायचं. प्रत्येकजण हा महाराजांनी आपल्यासमोर आणून ठेवला आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा असा का वागतो किंवा माझ्याशीच असं का, ह्यामध्ये येणारे भाव लक्षात घेण्यापेक्षा एक ध्यानात ठेवायचं की मला इथे काय काम दिलं आहे आणि मला ते काय आणि कसं सिद्ध करायचं आहे. एक महत्त्वपूर्णाने सांगते, ते ध्यानात ठेवा, म्हणजे हा मीपणा बाजूला होईल आणि रागसुद्धा दुरावेल. कसं आहे की एखादं नाटक, एखादा प्ले जेव्हा स्टेजवर चालतो आहे आणि त्यामध्ये तुम्ही एक कॅरेक्टर प्ले करत आहात, तर त्यावेळेला प्रत्येकाला एक स्क्रिप्ट दिलेली असते. ती जी स्क्रिप्ट आहे ना, ते आपलं जीवन आहे. आता जेव्हा ही स्क्रिप्ट आपण वाचतो आणि ते डायलॉग आपण बोलत असतो, समजा त्या नाटकामध्ये काम करणारे तुमचे सहकलाकार हे तुमचे मित्रच आहेत. अशा वेळेला तुम्हाला समजा एखाद्या वेळेला एका नोकराची भूमिका दिलेली आहे, ती वटवायची आहे आणि मालक म्हणून तुमचा मित्रच तिथे समोर आहे, तो तुम्हाला
त्याला दिलेल्या डायलॉगप्रमाणे घालून पाडून बोलत आहे. अशा वेळेला तो इतका घालून पाडून तुम्हाला बोलतोय, तिथे समोर भरपूर माणसं बसली आहेत आणि ते हा शो पाहत आहेत, तरीही तुम्ही त्याला काही रिव्हर्ट करत नाही आहात, तुम्ही त्याला काही बोलत नाही आहात, कारण तुम्हाला दिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे तुम्ही काम करत आहात, त्याला दिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे तो काम करत आहे. ह्यामध्ये काय दिसून येतं की प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करत आहे. जेव्हा नाटक संपतं आणि पुन्हा तुम्ही तुमच्या मित्रत्वाच्या रोलवरती येता, तेव्हा तुम्ही त्यांनी मगाशी तुम्हाला अपशब्द बोलला किंवा काही घालून पाडून सगळ्यांच्या समोर बोललं म्हणून तुम्ही भांडण करता का? नाही करत. कारण तुम्हाला माहीत आहे की ही स्क्रिप्ट आहे आणि त्याला दिलेलं हे संभाषण होतं ते त्यांनी केलं, तुम्हाला दिलं ते तुम्ही केलं. अगदी ह्याचप्रमाणे आपण इथे जे जन्माला आलो आहोत ते प्रत्येकजण काही ना काहीतरी स्क्रिप्ट घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे त्या त्या प्रकारचे व्यवहार त्या त्या व्यक्तींकडून होणं हे अपेक्षितच आहे. पण ह्यावरती माणूस कधीच विचार करत नाही आणि हा असा का वागतो माझ्याशी, ह्यावरती जास्त आपण भांडण करत बसतो आणि तिथेच गणितं चुकतात. म्हणून ध्यानात ठेवायचं, आज प्रत्येकाने लक्षात ठेवा की माझा मीपणा जर का सोडायचा आहे, कारण माझं अस्तित्व म्हणून इथे महाराजांनी जे दिलं आहे ते मला घ्यायचं आहे. त्या उपर मी काही नाही, त्या खाली मी काही नाही. त्यांना माहीत आहे आपली योग्यता आणि म्हणून ते आपल्याला देत आहेत. इकडे आपण महाराजांचे आहोत, महाराजांनी आपल्याला बनवलं आहे, त्यामुळे महाराजांचे जे काही सात्विक ऊर्जा लहरी घेऊन आपल्या शरीराची उत्पत्ती झाली आहे, म्हणजेच आपल्यामध्ये सुद्धा तेवढीच सात्विकता आहे जी कुठेतरी लुप्त होऊन बसली आहे. ती रेकी साधनेमध्ये आपल्याला शोधायची आहे. आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपण इथे फक्त एक कॅरेक्टर प्ले करत आहोत, तेव्हा मला जर का ऑस्कर पाहिजे आहे तर मी माझं कॅरेक्टर हे अगदी हमखास उत्तमरित्या वटवण्याचं काम इथे करत राहणार आहे. माझा फोकस अगदी क्लिअर असला पाहिजे. मी समोरचा व्यक्ती काय करतोय त्याप्रमाणे माझं कॅरेक्टर आखणार नाही. मला काय रोल दिला आहे तो मला महाराजांच्या समोर वटवून दाखवायचा आहे, कारण मला ऑस्कर जिंकायचा आहे. ही सर्वसाधारण भाषेमध्ये मी तुम्हाला आता जीवनाची गोष्ट समजावून सांगितली आहे. मग इथे कुठे मी येतो का? तर मी इथे येत नाही, कारण इथे मीला थाराच नाही. आणि जेव्हा मीला थारा नाही तेव्हा तिथे अहंकार नाही, आणि जिथे अहंकार नाही तिथे फक्त सात्विक शुद्ध प्रेम आहे. आणि जे प्रेम आपल्याला देणं अपेक्षित आहे आणि नक्कीच देऊ शकतात, कारण जेव्हा तुम्ही रेकी साधनेत रोजच्या रोज स्वतःच्या चक्रांवरती प्रॅक्टिस करत आहात, स्वतःवर बसलेली धूळ झटकून टाकण्याचा प्रयत्न करत आहात, तेव्हा रोजच्या रोज महाराजांचे आशीर्वाद भरभरून घेत आहात. त्यामुळे जे काही माझे पण आहे, मी पण आहे, जे तुमच्यामध्ये डोकावत आहे ना, ते कुठेतरी पुसण्याचं काम महाराज करत आहेत. भक्तांच्या मनामध्ये कोणतेही गैरविकल्प जेव्हा तयार होतात ना, तेव्हा महाराजच ते युक्तीने आणि कृतीने दूर करत असतात. हे ध्यानात ठेवायचं. त्यामुळे असं का झालं ह्यापेक्षा ह्यावर मी काय काम करू आणि स्वतःवरती कसं इम्प्रूव्ह करू ही गोष्ट पाहणं महत्त्वाचं आहे. तेव्हा अर्धे प्रश्नच नसतील. जे प्रश्न आहेत ना, जे तुम्हाला इथे स्वस्थ बसू देत नाहीत. का बसू देत नाहीत? कारण तुम्ही काहीतरी सतत शोधत आहात. ते शोधण्याचीच गरज नाही. मला माझं काम उत्तम करायचं आहे, त्यामध्ये कुठचीही कुचराई करून चालणार नाही, कारण ते महाराजांना आवडणार नाही. ह्यासाठी काय करावं लागतं? तर सगळ्यात प्रथम आपल्याला आपल्या आळसावरती मात करावी लागते. काही लोकांची दुखणी कुपणी जी असतात ना, ती जास्तीत जास्त त्यांच्या आळसामुळे बळावलेली असतात. जेव्हा आळस बळावतो ना, तेव्हा नकारात्मक विचारांचं घर तुमच्या
शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये एक जाळं विणत राहतं आणि ज्याच्यामुळे तुम्ही उत्तमातली उत्तम गोष्टसुद्धा तुमच्या समोर आली तरी तुमच्या डोळ्यावर असा पडदा असतो ना की ती महाराजांना दुसऱ्यांकडे पास करावी लागते. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही म्हणता की ह्याच्या नशिबात नसून ह्याला एवढं भेटलं, कारण तुमच्या नशिबात सुद्धा ते होतं, पण तुम्ही तेव्हा ते डोळे बंद करून घेतले होते. म्हणून ज्यांनी तेव्हा हात पसरून महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन ते मागणं केलं आणि ज्यांनी डोळसपणे ते स्वीकारलं त्याला ते मिळालं. त्यामुळे आपल्याला हे जे आशीर्वाद आहेत ते मिळत आहेत ना, इट्स लाईक अ जॅकपॉट. त्यामुळे ते साठवायचे आहेत आणि हे साठवलेले जे आशीर्वाद आहेत ते आपल्याला लॉकरमध्ये जपून ठेवायचे आहेत. कारण जेव्हा कधी आपल्याला विशेष तत्वाने कधीतरी आयुष्यात गरज लागते कोणत्या गोष्टीची, तेव्हा हा लॉकर जो आशीर्वादाने भरलेला आहे ना तो आपोआप उघडला जातो आणि तुम्हाला जे मिळतं ते अमूल्य असतं. त्याला कधीच आपण भावतोल मापतोल करू शकत नाही, कारण ते सर्वस्वी स्वामींनी दिलेलं असतं. आज जेव्हा साधनेत आहात तेव्हा भरभरून आशीर्वाद आहेत म्हणून तुम्ही इथे बसला आहात, ह्याची जाणीव असणं म्हणजेच महाराज आपल्यासोबत आहेत हे सदैव ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. तुमची सात्विकता ही महत्त्वाची आहे. तुम्ही समोरच्याला किती प्रेम देत आहात हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ध्यानात ठेवा की फक्त प्रेम हीच आपली परिभाषा हवी. महाराजांना नक्कीच माहीत आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे. महाराज जाणतात की दुःख कसं दूर करायचं आहे. महाराजच जाणतात की जो अधर्माने वागत आहे त्याने सत्प्रवृत्ती कशी जागृत केली पाहिजे. महाराजांना माहीत आहे की जो ऐत खाऊ आहे त्याला कसं कामाला लावायचं आहे. महाराजांना असं ओव्याचं प्रस्थ कधीच नाही आहे. त्यामुळे तुमचा जो सदाचार आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्ही विचारामधून तुमचं जे सात्विक स्वरूप आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे इकडे जेव्हा तुम्ही बसता तेव्हा मन शुद्ध असणं आणि मनातून सुंदर विचार आणि मी आज काय सुंदर देऊ शकते इतरांना ह्याचा जेव्हा तुम्ही मनापासून त्या आतल्या गाभाऱ्यामध्ये अभिषेक करताना तेव्हा तुम्हाला तुमचा दिवस हा लाख मोलाचा आहे हे समजतं आणि समोर येणारी व्यक्ती ही तुम्हाला त्रास न देता तीसुद्धा तुम्हाला तितकंच भरभरून प्रेम देते, ज्यामुळे तुमचं अडलेलं काम पूर्ण होतं आणि तुम्हाला एक वेगळं आयुष्य जगण्याची संधी इथे उपलब्ध होते. त्यामुळे आजचा दिवस चौथा मीपणा सारून अहंकार पूर्णपणे जाळून टाकायचा आहे आणि सर्वस्वी इथे समर्पित व्हायचं आणि पुढे जायचं आहे. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू.